दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। नाशिक जिल्हा कायद्याचा वाली किल्ला। 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 सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या खुनाच्या प्रयत्नातील फरार आरोपीला गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 ने अवघ्या काही तासात जेरबंद केलंय। या घटनेचा तपशील असा आहे की 13 ऑक्टोबर रोजी दुपारच्या सुमारास पंचवटी पोलीस ठाणे हद्दीतील नागचौक परिसरात आरोपी चेतन उर्फ किया युवराज परदेशी आणि त्याचा साथीदार निरंजन वाघमारे यांनी एका इसमाचा मोटरसायकलवरून पाठलाग केला। परिसरात आरडाओरडा करत दहशत माजवली आणि फिर्यादीवर जीव घेण्याच्या उद्देशाने धारदार हत्याराने हल्ला करून गंभीर दुखापत केली। या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात भारतीय दंडविधान कलम 307-34 तसेच महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला। घटना भर रस्त्यात घडल्याने आणि त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घेत आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिले। या आदेशानुसार पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अंचल मुदगल यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 चे पथक या तपासात जुटले। 14 ऑक्टोबर रोजी पेट्रोलिंग दरम्यान पोलीस हवालदार विशाल काटे आणि पोलीस हवालदार मुक्तार शेख यांना गोपनीय माहिती मिळाली की आरोपी चेतन परदेशी हा भद्रकाली परिसरातील शिवाजी चौकात दिसला। तात्काळ सापळा रचून गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीला पकडलं आणि पुढील कारवाईसाठी पंचवटी पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिलं। या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक सुदाम सांगळे, पोलीस हवालदार वाघमारे, देवरे, विशाल काटे, मरकड, परदेशी, नाझीम पठाण, मुक्तार शेख आणि संदीप बाळ यांची मोलाची भूमिका आहे। ही संपूर्ण कारवाई नाशिक शहर पोलिसांच्या तात्काळ आणि प्रभावी प्रतिसादाची एक झलक आहे। करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक।